नमस्कार मंडळी, मी राजन साळगावकर. राजन साळगावकर 108 या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मी तुमच्यासाठी आज घेऊन आलोय वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाने सादर केलेला ययाती देवयानी हा नाट्यप्रयोग. आणि या नाट्यप्रयोगातील आज तुम्हाला एक भाग 3 दाखवत आहे. हा भाग तुम्ही पूर्ण पहा. मृत्युमुखी पडले पण गुरु शुक्राचार्य याच्या कृपा आशीर्वादामुळे सजोरी मात्राच्या योगी करून आज देवतारा पुनश्च जिवंत होत आहे. समाधान वाटतंय, एक सारखं समाधान वाटतंय. कदाचित तू नमस्कारास योग्य असेल, आशीर्वादास माझ्या पात्र नाही. आपल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी प्रत्येक क्षणी असं असताना आपल्या मुखावटे वागेश्वर बाहेर पडा. यालाही कारण आहे. काय म्हणालास? आतापर्यंत माझ्या आज्ञा तुम्ही वागताय. मग मला सांगा, मला 2 वेळचं भोजन मिळत नव्हतं म्हणून तुला दानवांच्या दरावर नव्हतो मी. कोण म्हणाला असा म्हणणारा या पाता मुळात एकही दानव नाही. ऋषपर्व, तुम्ही टाकलेल्या पत्रीच्या तुकड्यावर हा शुक्रमंत जगतोय. आपला प्रत्येक शब्द एक कटाक्षाने लिहतोय आणि त्याच शब्दाच्याकडे विचाराचं चक्र एक सारखं भेटत आहे. पाताळ होणार तू फक्त विचारच करतोय, पण आम्ही ते भोगलंय म्हणून त्याचा का विचारायलाय? आपण भोगला तुझे ज्ञात नाही. या ऋषपर्वाला हे ज्ञात नाही. तर आपल्याकडे मान केला असेल क्षमा. या ऋषपर्वाला क्षमा. अरे रोज करता तू आणि काय म्हणालास? गुरुदेव, तुमचा जर का कुणी अपमान केला असेल तर क्षमा करा. अरे वास्तविक त्याला अपमान केला, याला शासन करण्यासाठी यावेळी तुझी पावलं पुढे सरकवायला. गुरुदेव, ज्याने आपला अपमान केलाय त्याला शासन योग्य ते ऋषपर्वा सम्राट राहताना मग तेच करेल. शब्द देतोय त्याला शासन करशील म्हणून. आज शुक्र मंताचा अपमान करण्यासाठी या राज्यातील जर का सामान्य व्यक्ती तत्पर ठरले असते, एकांचा क्रोध शांतही झाला असता. महिन्याची सामान्य ज्या राजघराण्याचा जन्म झाला, ज्याला मी घडविलं, त्याच्या पुरुषार्थापासून जन्म झाला. अरे ऋषपर्व, अरे तुझी इज्जत बरोबर बोललास तू. मला भ्रमात झालंय. शुक्रमंताचं भ्रमिष्ठ झालंय आणि आता भ्रमिष्ठ व्यक्तीची तुम्हाला गरज नसेल. मग ऋषपर्व, या शुक्रमंताला तराय तुमचं राज्य तुम्हाला शब्दाने विश्वास नाही ना. मला भ्रम झालाय. क्रोधाला सर्व भावना विष झालो. स्वतःच्या कमनेबद्दल माया
जागृत झाले आणि माझ्या कन्येला अपमान केला. आपल्याला दुसरा देण्यासाठी माझी बाळ तत्पर झाली. राजकर्त्याला मी घरी दिला याची जर का कन्याची नराधराची दुष्काळ देऊ या शुक्र मंत्राची विटंबना करणार साहेब तर सांग म्हणून मी करावं. आपल्याला खरं आमंत्रण आहे माझ्यासाठी नव्हे तर या दैत्य कुळासाठी, या दैत्य कुळाच्या उत्तरासाठी. आतापर्यंत शुक्रमंत जगलं तर या दैत्य कुलाच्या अभ्युदयासाठी जगलं पण शेवटी मिळालं ते काय हेच ना. येतोय तो अपमान करतोय आणि तोही कोण तर राजकर्त्याची कन्या. हे जे काही शिल्लक राहिलेलं माझ्या बाळाच्या वतीनं मी क्षमा मागतोय. आपल्याजवळ दया याचना करतोय. हे ऋषपर्वन तू कुणाच्या जागी पूजनीय असतो हे तुला पूर्णता देणार ना. मग ज्याला गुरूंचा अपमान केला त्याला शासने व्हायलाच हवं. आपल्या मुखावले निघाले वागेश्वरी आणि ऋषपर्वन स्वतःच्या कन्याला शासन कसं करावं म्हणून भावनेच्या आधार असेल तर तुला आणि तुझ्या कन्याला हे राज्य रक्षण प्रमाणे मी सांगेन त्याप्रमाणे शर्मिष्ठेला तू शासन करशील. देव सदर असेल तर आपला शिष्य और ऋष्य पर्व आपल्याला वचन देतोय जे शास्त्रावर झाला त्याचं वर्तन करण्यासाठी आपला शिष्य ऋष्य पर्व तत्पर होईल, तत्पर होईल, तत्पर होईल. नाही म्हणतोय माझी कन्या देवयानी तिचा विवाह नैशापूरच्या राजकटाराच्या ययातीच्या समवेत होणार आहे. ज्या वेळी राजा ययातीची लग्न करून माझी कन्या देवयानी नैशापुरात जाणार आहे त्याच वेळी तिच्या मागामाग तुमची कन्या शर्मिष्ठा नैशापुरात जाईल आणि ती कोण म्हणून तर माझी कन्या देवयानी हिची दासी एका सम्राटाची कन्या एक दासी म्हणून देव यांनी समोरे एवढा नाही ना हे होणार नाही ना. मग मला ज्याला ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या जोरावर सम्राट बनलं त्याला सम्राट तू सम्राट बनला त्या सम्राटाची कन्या त्या तुला सोनं म्हणते दिलेल्या वचनाला जगणार की नाही एवढं सांग. स्वतःच्या कन्येबद्दल माझ्या शर्मिष्ठेबद्दल भावना जागृत झाली आणि गुरुदेव आपल्या आज हे दानव कोण आज देवतावर मात करतायत आणि म्हणून या दानव कुळाच्या हितासाठी आज माझी वाट आपल्या कन्येचा दासत्व स्वीकारेल आम्ही तुम्हाला वचन देतो. माझी इच्छा जर पूर्ण नसेल आणि दिलेल्या वचनाला जर का तू जगत असेल तर तिला अपराध केलाय तिला योग्य ते शासन घडणार आहे आणि ते तिला घडलेलं शासन पाहिल्यानंतर या शुक्र मंत्राचा अपमान करण्याची हिंमत कुणाची होणार नाही. म्हणूनच याच्या पुढे दानव कुलाच्या अभ्युदयासाठी पण लक्षात ठेवा यांच्या पुढे माझं अपमान झाला तर शुक्र मंत्राचे
तुला योग्य ते जातात. आशीर्वाद हवाय. अगं तू नमस्कारासाठी योग्य असशील पण आशीर्वादासाठी पात्र नाही. याच्या मुळाची कारण शर्मिष्ठे तू आहेस. काय घडविलंय? काय घडवलंय? चुकले बाबा. तुला ज्ञात नाही? सांग शर्मिष्ठे, तुला आठवत नाही? काय मग आता तरी तू आणि तुझी ती देवयानी कुठे गेला होता? तुम्हाला माहिती देवयानी आणि मी दोघं एकत्र आणि म्हणूनच निसर्गरम्य परिसराचा आस्वाद चाकण्यासाठी एका सरोवराच्या ठिकाणी वनविहार करण्यासाठी ती आणि मी गेलो. मग तिथे कुठला प्रमाद घडलाय आज तुझ्या मुखातून? या तुझ्या बापाला ऐकायचंय. आम्ही दोघेजणी निसर्गरम्य परिसर सौंदर्याचा आस्वाद दाखवत असतेवेळी पाणी होते आणि त्या पाण्यामध्ये जलक्रीडा करण्याची आमची दोघांची म्हणून आम्ही पाण्यामध्ये उतरलो. अचानक आवाज येता खडी देवयानीनं चारदिशाला पाहिला आणि मला म्हणाली, अगं शर्मिष्ठे, कुणाचा तरी आवाज येते. आम्ही आमची वस्त्र तिलावरती ठेवली होती. चुकून देवयानीचं वस्त्र माझ्याजवळ आलं आणि माझं वस्त्र तिच्याजवळ गेलं आणि हे करतेवेळी देवयानी मला म्हणाली की शर्मिष्ठे, अगं माझं वस्त्र चुकून तुझ्याजवळ आहे. मी तिला म्हणाले, राज्यात गेल्याच्या नंतर आपण एकमेकाची वस्त्र देऊया. इथं जर कुणी पाहिलं असेल तर वेगळा प्रभात निर्माण शब्दाने शब्द वाढला गेला आणि याच रूपांतर भांडणात झालं बाबा. भांडणात पुढं काय घडलं? रूपांतर भांडणात झाल्याच्या नंतर देवयानीनं उच्च स्वरात माझ्याबरोबर भाषण करू लागले. हा म्हणतात क्षणी देवयानीचा दूर गेला. देवयानी पाण्यामध्ये पडली. कुणाची तरी मदत मिळावी आणि म्हणूनच मदत मिळण्याची हेतूने एकसारखी मी पाहत होते कुणी आहे. पण ज्यावेळी पुन्हा त्या सरोवराच्या ठिकाणी मी आले ना, त्यावेळी देवयानी तिथं नव्हती बाबा. काय शर्मिष्ठे, अगं आचार्य गुरु शुक्राचार्यांचं आगमन आपल्या राजदरबारी झालं आणि त्याने मला ते कथन केलं. त्याच्या योगी करून आरोपी कोण असेल, दोषी कोण असेल तर शर्मिष्ठे तू दोषी. बाबा मी दोषी. माझ्या जन्म देणाऱ्या बापाचा माझ्यावरती विश्वास नाही. मायेनं मला जवळ होतो, माझ्या बोटाला धरून मला चालायला शिकवलं. माझं पाऊल कधी वाह्यात बसलं वळलं. दडतोय मी तुझ्यावर पूर्ण विश्वास या तुझ्या बापाला आतपर्यंत ठेवला होता. पण आज आम्हाला दानकुळाचा उद्धार पाहायचाय. या माझा दानवांचं हित पाहायचंय आणि याच्यासाठीच आज तुला माझ्यासाठी नव्हे तर या दैत्य कुळाच्या उद्धारासाठी आपली दिव्य करायचंय. मुलाच्या स्वाभिमानासाठी प्रत्येक मुलाचा जन्म असतो आणि मुलाच्या स्वाभिमानासाठी जर मुलं झटली नसतील तर आम्हाला मुलं म्हणून सांगण्याचा अधिकार नाही. ज्या बाबाने माझ्यावर संस्कार केले त्या बाबांच्या इच्छेसाठी स्वतःचे प्राण सुद्धा तुमच्या चरणावरती अर्पण करायला मी तयार आहे बाबा. दडतोय मी आणि मन शर्मिष्ठे आम्ही दैत्य गुरु शुक्राचार्याला वचन दिलंय आणि ते वचन कोणतं असेल तर ऐक. ज्यावेळी देवयानी तर लग्न मस्तक पुत्र राजगते
रात्री ययात येतच होईल. त्याच वेळी देव येण्याची दासी म्हणून शर्मिष्ठे तुला जावं लागेल. काय बोलता? हो बाबा, त्याची वडाचं सार्थ होतं त्यावेळी कन्यादानासारखं पुण्य त्यांच्या हातून होतं त्यावेळी. आज या शर्मिष्ठेला देवी आणि दासी म्हणून राहिला. त्या तुझ्या बापूला आजपर्यंत या कुलाचा हित पाहिला. त्या कुलासाठी आज माझ्या कमरेनं हे दिव्य करायला हवंय. नाही विराजा, करण्याची वेळच नाहीये. तर माझ्या बापाचं मी तुझा या शर्मिष्ठेला देवी आणि दासी म्हणून राहावं यातच असते. तर बाबा ऐकून घ्या. देवी आणि दासी व्हायला मी तयार आहे बाबा. पोलीस शर्मिष्ठे नाव राखलास. आपला दायित्व कुलाचा नाव राखलास. बापाच्या स्वाभिमानासाठी मुलांचा जन्म. बापाला जर कुठे राग लागला असेल, मुलं नाही सहन करू शकत. शाबास. मग जा तुझे दुःख होतो आणि जा आनंदाला दायित्व कुलाच्या हितासाठी उद्धारासाठी. मग चिंता करू नको. अगं तू, अगं माझं रक्त आहे. अगं माझ्या रक्तासाठी या राजकारणी प्रतिष्ठा मिळतो. आज तू राहतेस. मग चिंता करू नको. हा पाप कोणत्याही क्षणी तुझ्या आठवण प्रकार भेटण्यासाठी चिंता करू नकोस. अगं दत्तगुरु शुक्राचार्य आमच्या पाठीशी आहेत. त्यांचा आशीर्वाद असताना आम्ही काळालाही घाबरत नाही. आज माझी बाळ तुझी दासी म्हणून येते. पण हे ऐकतात त्यामध्ये आम्ही कशासाठी गेला असेल तर शर्मिष्ठे, अगं केलेला अपमान आता अपमानाचा सोड म्हणून या नैषधपुराच्या ठिकाणी अगं दासी म्हणून तुला इथं घेऊन आले. मला दुष्कळ दिलीस, माझ्या बाबांचा अपमान केलास. मग त्या अपमानाचा सूड कसा असतो आणि द्वारावरचा श्वान कसा असतो याची दिवसेंदिवस अनुभूती मी तुला द्यायला लावेल. होय, पण देवा, एकेका तऱ्हेने स्वतःचा केलेला अपमान आणि त्या अपमानाचा सूड आज मी शर्मिष्ठेवर घेते खरे. पण हो, संसाराला दिवसेंदिवस जातायत खरे. नित्य मला एकसारखी महाराजांची सेवा मी करते या सदनाच्या ठिकाणी. पण आज सुद्धा मार्गप्रतीक्षा या सदनाच्या ठिकाणी चालली ती फक्त महाराजांची. सदनी आमच्या कधी येतील, त्यांचा आशीर्वाद आमच्या मस्तकी कधी लावेल असं तसं एकसारखं आम्हाला चालायचं. आणि लवकरात लवकर आणि आमच्या अधीन झालेल्या मनाचं समाधान आजच्या दिनी करा. समाधान वाटतं. पण हो, मनाच्या ठिकाणी प्रश्न वावरतोय खरा. तिने सांजेची वेळ झाली, तिने सांज उलटून रात्र व्हायला आली. पण अजूनपर्यंत यांचं आगमन काही आमच्या सदनी झालं नाही. पण मनाच्या ठिकाणी एकसारखी कशी वंचना वाटते. कधी येते आमच्या मनाच्या व्यथा यांच्याबरोबर कोण पुस्तक करणार. माझ्या मनाची तळमळ, माझ्या मनाची हुरहुर यांच्याजवळ कोण सांगणार. असं काय करावं ना ते आमचा. अगं बाई,
हे काय पहा ना, दूरवर जर का या रात्रीच्या समयी आकाशाच्या दिशेनं पाहिला असेल तर तो सुंदर अशा तऱ्हेचा चंद्रमा. ए चंद्रा, जा, अरे लवकर जा आणि जिथं कुठं माझ्या सौभाग्याचे ठरले असतील तिथपर्यंत जा आणि माझा आनंदाचा गोड निरोप दे त्यांना की ही त्यांची देवयाने आतुरतेने मार्ग प्रतीक्षा त्यांची करेल. अरे जा, मनीची हुरहुर वाढू लागली, मनीची तळमळ वाढू लागली. जा ए चंद्रा, अरे जा म्हणते, लवकर जा, जा बाबा, लवकर जा, लवकर. चाहून काही आम्हाला लागत नाही. या लवकर या, लवकर या.
यांचं आगमन काही इथवर झालं नाही. काय करावं? पण हो, येण्याची वेळ तर त्यांची झाली खरी, पण या शर्मिष्ठेनं काय गोंधळ मांडून ठेवला आहे. यांच्या स्वागताची तयारी जय्यत केली की नाही हेच कळत नाही. शर्मिष्ठे! महाराजांच्या सेवेची तत्परता सारी काही तुला करून ठेवायला सांगितली. झाली का? खालचा स्वर आलो. आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे नम्रपणे द्यायचं, उच्च स्वरात नाही. तू माझी दासी आहेस हे लक्षात ठेव. काय ग? महाराजांच्या येण्याची वेळ झाली. त्यांच्या स्वागतासाठी लागणारा तांबूल तो तयार केलास का? होय. मी फक्त होय म्हणायला सांगितलं नाही, अजूनही काही वाक्य आहेत ती बोलता येत नाहीत तुला. तयार ठेवलाय. मग जा. ज्यावेळी मी तुला आज्ञा करेन, ज्यावेळी मी तुला हात देईन, त्यावेळी त्यांच्या सेवेसाठी इथं उपस्थित राहा. ज्यावेळी हात देईन त्याच वेळी सदनी यायचं. तोपर्यंत माझ्या सदनी पाऊल ठेवायचं नाही. जा जा इथून. हात देईन त्यावेळी इथं यायचं. जा जा म्हणाले ना. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यावेळी महाराजांच्या समोर तू येशील त्यावेळी तुझ्या डोकीवरचा पदर खाली पडता कामा नये. तुझं मोके कमल सदैव या पदरानं झाकलेलं हवं. जसं मला तुझं मोके कमल दिसतं तसं महाराजांच्या दृष्टिक्षेत्रात हे तुझं मोके कमल एका कामा नये. एवढं खाली ठेव. नाही तू माझ्यासाठी करतो राहा. नाही तू. आणि आम्हालाही ज्ञात होत बोलत असते मी कागद माघारी गेली कुमारी. काही नाही. मग ये बैस. वेळ लावला जायला. का? बराच वेळ झाला. विश्रांतीची वेळ. मार्ग प्रत्यक्ष. असं काय करतेस? अगं ये. अगं नवरा मी तुझा. काय झालं काय? तुम्ही जरा दूर उभे राहून बोला. अगं जवळ येऊ नका. अगं पती आणि पत्नी. अगं हे नातं तुझं आणि माझं आहे. होय. मग आपलं हे दोघांचं नातं एवढं जवळकीचं असते वेळी दूर राहावं का? काय हो? अगं काय घडलंय? तुम्ही आजही मदिरा प्राशन घेऊन आलात का? रोजच प्राशन करतोय. तेच तर झालं ना. काय झालं? हे बघा, आज तुम्ही करून आलात ना. हो. एवढी पुणे झाली. उद्यापासून आता मदिरा प्राशन करून तुम्ही येऊ नका. देवयानी हो. तू शब्द विसरलीस. तू शब्द विसरलीस कुठले शब्द? म्हणून मी माझी सवय बदलावी की काय? हो, पण तुम्ही त्यामुळे मदिरा प्राशन करून देता. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. अगं रात्रीची वेळ. मला कालची रात्रीची वेळ आठव. त्यावेळी मी मांसाहारी भोजन करत असते वेळी
तू मला नकार दिलास आणि आज मद्यपान करून तुझ्या महालात आलोय म्हणून तू मला झुगारतेस. हो त्या वासारी चिवडाचं नाव काढू नका हो, नाव काढू नका. फक्त नावालाच माझा अंग कसं थरथरतंय गं बाई. म्हणजे ज्यावेळी प्रेम केलंस, ज्यावेळी तू प्रेम केलंस त्यावेळी हा विचार केला नव्हतास. त्यावेळी विचार केला नाही हो. मग आता का ऐका वाचो हे बघा काय तुम्ही मंदिरात प्राशन करताय ना या मंदिराचे गुणगान मला सहन होत नाही हो. मग ज्यावेळी प्रेम केलंस त्यावेळी शब्द काय दिला होतास? त्यावेळी दिला होता जी सवयी असेल त्या सवयीत माझा काळीमा तुझ्या अर्थ येणार नाही. त्यावेळी दिला होता शब्द. मग याची जाणीव तुला का नसावी? त्यावेळी दिला होता शब्द. काय पुढे होणाऱ्या परिणामाची तेव्हा काय परिणाम होतील ना हे कळलं नव्हतं ना प्रेमाची वृत्ती. होय. अगं क्षत्रिय आपला शब्द मोडत नाही, मग तू ब्राह्मण असून शब्द मोडते. प्रेमाची वृत्ती होती डोळ्यावरती म्हणून दिला शब्द. प्रेमाची आता कळलं याचा परिणाम काय होतोय तो मला होत नाही. प्रेमाची नोंदी दिली. मग लग्न एका क्षत्रिया समवेत केलंय. जे क्षत्रियाला शोभेल साजेल त्या मी वाढणार आहे. माझ्या मतात तुझ्यामुळं हा बदल होणार नाही. तुमच्यासाठी मी काही दिवस हा बदल केला ना मग बायकोसाठी माझ्यासाठी मी सहन करते ना. काय सहन जर का मी करतेस, सहन करते तुमच्यासाठी. जर का सहन करतेस मग नवऱ्यासमोर उच्च स्वरानं बोलू नये. हे शब्द आणि ही शिकवण तुझ्या वडिलांना तुला नाही का? हे बघा सांगून ठेवते तुम्हाला. माझ्या बाबांपर्यंत तुम्ही जाऊ नका. तुम्हाला बोलायचं असेल मला जेवढं बोलायचं तेवढं मला बोला. माझ्या बाबाच्या संस्कारापर्यंत तुम्ही जाऊ नका. तुझ्यावर संस्कार करायला शुक्राचार्य महंत कमी ठरले. म्हणूनच आज हा प्रवास ह्या सवयी तू घडविते. एक लक्षात ठेवा मंदिरात पाठ करू नका. हे शब्द माझे आहे. त्यासाठी मला दावा केला मला बोला. आता या गोष्टीसाठी माझ्या बाबांना काही बोलण्याची गरज तुम्हाला हा नाही. शब्दात हा बदल होणारच नाहीये. ज्याप्रमाणे तू मंदिरात पान करतोय त्याचप्रमाणे याच्याही पुढे करणार आहे. माझ्यात बदल होणार नाही. आणि तुमचा पूर्णतः काय तुम्ही सुद्धा ऐकून घ्या. खोटं होऊ नकोस. मला सुद्धा एक सांगतो तुम्हाला. काय मला सुद्धा आता तुमची मदत सहन होत नाही. गरज तुला आहे, मला सुद्धा माझा सहन होत नाही. तुला गरज आहे. मग ती असाल तुम्ही माझे. पण आता या गोष्टीसाठी असाल म्हणजे काय आहे? असाल याचा अर्थ काय आहे? नवऱ्याचे शब्द राहतात. हे पत्नीचं कर्तव्य आहे. कसा पत्नीचा कर्तव्य आहे नवऱ्याच्या हातात बाबांना तसं नवऱ्याला सुद्धा कळायला हवं. काय? तिला काहीतरी पत्नीच्या हातात बाबांना काय? तिचं काहीतरी ऐकायला. काय ऐकू येतं का? अगं ते मला पटतंय ते मी करणारच नाही. अगं या नैसर्गिकचा दरबार म्हणजे बायकांचा कारभार नव्हे. तुमचं ऐकायला मी माझ्या मनाचा मुखोद्गार आहे. लक्षात ठेवा. काय? मी तुमची पत्नी जरी असले तरी मला हा तुमचा हे तुमची दुर्घटना या मदिरेची दुर्घटना आणि तो तुमचा म्हातार हे मला सहन होत नाही. सहन करावं लागणार आहे. सवाई राहायचं असेल माझा सहवास जर का हवा असेल या गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील. हे मी सोडणाऱ्याचा नव्हे. तुझ्या मताला परिवर्तन
करताय तशी? तुला अगं बायको म्हणण्यासाठी आता मला लाज वाटू लागली. अगं बायको ना नवऱ्याची सेवा कशी करावी हे तुला करू नये. हो, तर लाज वाटली पाहिजे होती तुला. बायकोची करताना तुम्ही मला सांगताय? सांगा मी काय बायकोच्या समोर, कारण बायकोच्या समोर एका दासीला करायला जाताय. हे तुम्हाला बरं वाटत नाही? ययाती देवयानी या नाटकातील भाग 3 तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला मात्र लाईक करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पूर्ण पाहून मला सपोर्ट करतात त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.